नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर या व्लॉगमध्ये आम्ही चाललो आहोत SF डाऊनटाऊन फिरायला. तर आज काय असा प्लॅन नाही केला आहे, पण बघूया काय काय होतं. तर पहिलं एक क्रोसॉनचं प्लेस आहे, तर त्या प्लेसमध्ये बघायला चाललं की नवीन काही तिथं भेटतं आहे आणि खूप काय काय ऐकलेलं आहे याबद्दल. आणि ऑलरेडी खूप सारी लाईन दिसते तिथं आम्हाला, तर बघूया कशी टेस्ट लागते ते. SF डाऊनटाऊन मोस्टली खूप स्कॅरी वाटतं. खूप सारे होमलेस लोक आहेत डाऊनटाऊनमध्ये आणि पार्किंग भेटणं पण खूप अवघड असतं. आम्हाला लकीली एक 5-10 मिनटावर लांब पार्किंग भेटली, पण भेटली ते महत्त्वाचं. बाकी आज संडे आहे, त्याच्यामुळं बाकी ठिकाणी आता बघूया. आम्ही फेरी राईड करायचा पण विचार करतो आहे, पण होपफुली आम्हाला जर ते नाही भेटलं तर एक सनसेट पॉईंट आहे, पण सनसेट पॉईंटसाठी पण आजचं वेदर क्लाउडी आहे, तर बघूया. बरं झालं आम्ही लवकर आलो. तुम्ही मागं लाईन बघू शकता किती मोठी आहे. आणि निखिलच्या म्हणण्यानुसार आम्ही चॉकलेट आल्मंड क्रॉसन घेणार आहे. मी वेगळं खाणार आहे का? मी चॉकलेट घेणार आहे. ट्राईड अँड टेस्टेड वन आय एम गोइंग टू ट्राय. आम्ही लाईनीत थांबलो आहे ह्या बेकरीच्या आणि ती बॅग सहज आमच्या लक्ष गेलं. त्या बॅगची किंमत बघा तुम्ही, $3,350, म्हणजे जवळजवळ 3.5 लाख रुपयाची ती बॅग आहे. असं आहे SF डाऊनटाऊन. Can we get 4 chocolate almond croissant? 4 chocolate almond. Yeah. That will be $26. दिसायला तर खूप भारी दिसतंय. आता टेस्ट बघूया आपण त्याची कशी लागते. कसं आहे, आवडलं तुला? खूप भारी आहे. 1500 कॅलरी आहेत. चला आजचं कॅलरी सर प्लस आजपासून कॅल्क्युलेट ट्रॅक करायला चालू केलं मी. एक चहा सकाळी. त्याच्यावर ते ना साखरेचं कोटिंग आहे, ते बाहेर असं फुपाट्यासारखं उडतंय, त्याच्यामुळे सगळं दाढीवर लागतं. पण टेस्ट खूप भारी आहे ना. टेस्ट खूप चांगली आहे. हे प्लेस पण भारी आहे. ते कॅफे ॲक्च्युली शेजारी, आणि इथं लोक सगळे बसले आहेत. तुम्हाला बसायची वाईब खूप भारी आहे, वातावरण खूप भारी आहे आणि क्रॉसन पण गरम आहेत, त्याच्यामुळं खायची मजा वेगळीच आहे. मला इन कुझिन आता गोड खाल्ल्यानंतर तिखट खायची काहीतरी इच्छा झाली, तर इथं एक मोमो प्लेस आहे, बघूया तिथं जातोय का. जायचंय ना. हिमालयन कुझिन, नेपाळी मोमोज. इथं जे हिमालयन नावाचे रेस्टॉरंट आहे, मला वाटायचं की ते इंडियाचेच असतात, पण मी आधी शॅम्पेनच्या तिथं राहायचो, तिथं पण एक हिमालयन नावाचं रेस्टॉरंट होतं. ते जनरली नेपाळी रेस्टॉरंट असतात आणि ऑथेंटिक नेपाळी रेस्टॉरंट असतात, त्यामुळं त्यांची टेस्ट खूप मस्त असते. आय गेस मी माझ्या 2-3 ब्लॉग आधी त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आलो आहे, पण बघूया आता ओपन असेल तर मोमोज ट्राय करूया. मैडम, काय पता है हम मराठी वाले हैं भाई. इंग्लिश नहीं, कॉन्वेंट. कॉन्वेंट, ओके. टाटा सन्स का स्कूल है हमारा. ओह माय गॉड. तो फ्री में हुआ होगा टाटा का, तो स्कॉलरशिप में. नहीं, पारसी पारसी था क्या? पारसी माइनॉरिटी है. ओह. उनको कॉन्वेंट है हमारे स्कूल. येरवडा स्कूल. येरवडा नहीं, कोरेगांव पार्क. कोरेगांव पार्क, ओके. केपी बन गार्डन्स. JN जमशेदजी नसरवंजी पटेल टेक्निकल हायस्कूल. बाप. आणि 9वी 10वी DBIS धीरूभाई अंबानी. बाप रे, अंबानी में पढ़ा है भाई. निखिल को पूछ भाई. वो रणवीर अलाहाबादी अभी अंबानी के स्कूल में ही था ना. हाँ, और अनन्या पांडे मेरी बैचमेट थी. ये बॉय. मिकी लय हुशार आहे. मिकी मॉडर्न टू बे एरिया आलाय. मॉडर्न टू बे एरिया रे. मॉडर्न चांगली स्कूल आहे म्हणायचं, आपलं चांगलं कॉलेज आहे, स्कूल नाही, सॉरी. मॉडर्न टू बे एरिया. लवकरच पॉडकास्ट पण येणार आहे. मॉडर्न टू बे एरियाची जर्नी मिकीची आम्ही दाखवणार आहे पॉडकास्टवर. तर लवकरच कसा आला तो US मध्ये त्याची जर्नी, तर बघूया आपण तो कसा होता पॉडकास्ट. So it's not about college, guys. It's about It's about skills. Let's all take a ride. Savannah.
सेकंड स्टॉप आम्ही आलोय मोमो खायला. मोमोच म्हणतात ना? मोमोज, सॉरी, मोमो खायला आवडलंय. अच्छा, तुला पण बसायचं का? ऑर्डर घेतो उभं राहून. तू बोलतोय मोमोज चांगले तर येस, डेफिनेटली. हे जर नाही आवडले ना आजचे चांगले नसणार. हे दोघं मला शिवाय टाकणार आहेत आज. एक वेजी पकोडा, दो चिकन, हाँ दो चिकन चिली मोमोज, एक वेजी चाउमीन स्पाइसी, यस स्पाइसी, और 2 चाय पॉलिटो. तो 2 हो तुम दोनों. मैं तू नहीं पीता चाय? क्यों? नहीं इकडं क्यों? इकडं नाही, मग इकडं खराब आहे का? चाय मेरे को सिर्फ मेरी हाथ की पसंद है. जेवण गेलं, चहा. तर आम्ही या चौकात आलेलो ना. त्या चौकात जवळजवळ 4 इंडियन रेस्टॉरंट आहेत. एक 4ही कॉर्नरला आहे. एका कॉर्नरला एक आहे, ह्या कॉर्नरला एक आहे. आम्ही गेलो होतो हिमालयन, आणि हे एक ओम मार्केट म्हणून आहे, तिथंच आहे. तर आज क्लाउडी वातावरण होतं, त्याच्यामुळं आम्हाला जमलं नाही की सनसेट पॉईंटला जायला. म्हटलं सनसेट पॉईंटपेक्षा अजून एक, ह्याला काय म्हणतो रे आपण पॉईंटला? हाँ पॉइंट, इलेक्ट्रिक बॅटरी स्पेन्सर. बॅटरी स्पेन्सर. इलेक्ट्रिक बॅटरी. एक बॅटरी स्पेन्सर नावाचा पॉईंट आहे. तिथून पूर्ण SF सिटीचा व्ह्यू दिसतो, प्लस गोल्डन गेट ब्रिज दिसतो. तुम्ही ऑलरेडी बघू शकता. इथं ब्रिज दिसतोय का मला माहीत नाही, पण पुढे जाऊन दाखवेल. तिथं पुढं पार्किंग अवेलेबल नसल्यामुळं आम्ही थोडी आधी गाडी लावली आहे, आणि आता छोटीशी ट्रेल करत चाललो आम्ही. थोडंसं लांब आहे पण चांगलं आहे. Lions roaring in the morning sun, searching for a longer day. People feeling like the light has just come. We must never stop the way. Birds chirping and I hear my name, grasping into life. बॉईजला चालायचा कंटाळा आलाय. हे 26 वर्षाचे तरुण व्यक्तिमत्व, आणि चालायचं म्हणलं की यांना नको वाटतं. ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं मिक्की? काय नाही, खूप खूप थंडी वाटते. तर तुला कसं वाटतं? मला खूप चांगलं वाटतंय. मला चालायला खूप आवडतं. हो तुला का? नाही आवडत? मग काल रात्री तुला बोलवलं होतं चालायला नॉर्थ पार्क मध्ये, तर कशाला नाही आला तू? चालायला समन करू शकतो रे आपण, गाडी समन करू शकतो ऍक्च्युली. अरे तर नेटवर्क नाही ना. क्या समन नीचे जाएगी भाई इतने दरी में? समन समंदर में जाएगी टेस्ला. इलॉन को बुलाना पड़ेगा. चालता चालता रिअलाइज नाही झालं, पण आम्ही खूपच लांब गाडी लावली आहे, आणि अजून भरपूर कव्हर करायचं आहे. डोंगराच्या पलीकडे जायचं आहे त्या. आणि बघूया, बरेचसे लोक तुम्ही बघू शकताय की सायकलिंग करायला पण येतात. सूर्य थोडा थोडा दिसतो आहे, पण एवढा जास्त नाही दिसत आहे, आणि जास्त टेम्परेचर कमी असल्यामुळं आय गेस 11 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यामुळं थंडी पण थोडीशी जास्त आहे, आणि वरती डोंगराच्या वर आल्यामुळं हवा जास्त असल्यामुळे थंडी वाजते. आणि आमच्यातल्या एकाने स्वेटर नाही घातलं आहे, त्याला तर जरा जास्तच होत आहे. फायनली पोहोचलोय. तुम्ही माझ्या मागं बघू शकताय गोल्डन ब्रिजचा व्ह्यू, आणि त्याच्या मागे डाऊनटाऊन आहे, आणि या साईडला एक जेल पण आहे जे मी तुम्हाला पुढे दाखवेल. तुम्ही जर बॉलिवूडमधलं चुनरी गाणं पाहिलं असेल सलमान खानचं आणि आय गेस सुष्मिता सेनचं, तर ते इथंच शूट झालेलं. त्याचे ग्लिम्स पण मी तुम्हाला स्क्रीनवर आता दाखवतो आहे. तर खूप मस्त व्ह्यू आहे इथून. तुम्ही जर SF-ला व्हिजिट करत असाल तर हा नक्की बघायचा एक पॉईंट आहे. तर तिथे असे लोक लॉक लावतात. आय गेस तुमची काही विष असेल तर हे विष अडकून ह्याला लॉक बांधायचं, आणि इथून हा व्ह्यू आहे. हे खूप कॉमन पाहिलं मी अमेरिकेत. आय गेस आपल्या इंडियात पण खूप लोक करतात, पण न्यूयॉर्कच्या पण एका ब्रिजवर असे लॉक लावलेले आहेत लोकांनी, आणि हा ब्रिजचा व्ह्यू. Life is happy, but it's so insane.
We must merely make a start. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a walk. Savannah. तर मी तुम्हाला म्हणत होतो की सनसेट नाही दिसतो, आता क्लाउड गेलेत आणि सन पण दिसतोय, तर मस्तपैकी आम्हाला सनसेटचा पण अनुभव भेटणार आहे, त्यामुळं चांगलं आहे. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a walk. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a walk. तर आम्ही आत्ता चाललेलो आणि आम्ही ज्या जागेवर फोटो काढायला गेलो तिथं अलाउड नव्हता, आणि तिथं त्यांचे रेंजर्स म्हणजे इथले बेसिकली जे पार्क पोलीस असतात ते आलेले आणि त्यांनी आम्हाला वॉर्निंग देऊन सोडलं. मला वाटलं की ते काय अरेस्ट वगैरे करतात, कारण फाईन खूप मोठा असतो या अशा ठिकाणी जायसाठी. तर पण फॉर्च्युनेटली त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही. आणि जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं, हा खूप कॅलिफोर्नियाचे सनसेट नेहमीच चांगले असतात, त्यामुळं इथले सनसेट बघण्याची मजाच वेगळी आहे. आणि हा तर खूप मस्त होता. गोल्डन ब्रेड ब्रिजवर ॲक्च्युअली त्याचे रेज खूप मस्त दिसत होते आणि सिटी पण खूप भारी दिसत होती. तर याच पॉईंटवर मी ब्लॉग संपवतो. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.